अमरावती जिल्हा वकील संघ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। 22 मार्च म्हणजेच शुक्रवारपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तर 30 मार्चला मतदान पार पडणार आहे। ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर उज्ज्वल सोनोनी यांच्या मार्गदर्शनात पार पडणार आहे। या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दिनांक 16 मार्च रोजी तत्पुरती मतदार यादीचे प्रकाशन करण्यात आले। यासोबतच 21 मार्चला अंतिम मतदार यादींचे प्रकाशन करण्यात येणार आहे। 22 मार्च 2024 रोजी या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची नामांकन आवेदन प्रक्रिया सुरुवात होणार आहे। यासोबतच या दरम्यान नामांकन आवेदन पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपांचा निकाल आदी प्रक्रिया पार पडणार आहे। यासोबतच 26 मार्चला उमेदवारी आवेदन मागे घेणे, अंतिम उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित होणे या प्रक्रिया पार पडणार आहे। त्यानंतर 30 मार्चला अमरावती न्याय मंदिर परिसरात जिल्हा वकील संघ सेंट्रल हॉल इथं सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे। त्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला संध्याकाळी 5:30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 5:30 ला मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। सर्व प्रक्रियांची पूर्तता झाल्यावर अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे। या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्यासह या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून डॉक्टर BS ताजी, ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट पंकज तावरे, ॲडव्होकेट मुकेश देशमुख, ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर तायडे आदी विधिज्ञ यांना सहकार्य करीत जबाबदारी सांभाळत आहे। दरवर्षीप्रमाणे अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक या वर्षी सुद्धा घेण्यात येत आहे। निवडणूक ही दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजतापासून सुरू होईल। त्या निवडणूक प्रक्रियेसाठी मी मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने, माझे सहकारी भूषण कोकाटे, माझे सहकारी ॲडव्होकेट पंकज तावरे, तसेच इतर माझे सहकारी आहेत ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट अतुल काकडे, मुकेश देशमुख, सुधीर तायडे आणि BS ताजी असे 6 निवडणूक अधिकारी आम्ही आहोत। आम्ही ही निवडणूक प्रक्रिया यावर्षी व्यवस्थितपणे राबवणार आहोत।